हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय दैनंदिन व्लॉगच्या सिरीजमध्ये. तर आज होता माझा फर्स्ट डे ऑफ व्लॉग आणि मी मस्त आंघोळ वगैरे करून मी जाणार होतो आज लग्नाला. तर मस्त छान चहा बिस्किट असा पहिला नाश्ता केला. हा रोज मला लागणारा एक मेडिसिन आहे. रोज छान मी चहा बिस्किट खातो. नंतरून हा असा मला सँडविचचा नाश्ता आला होता जो बघून माझं मनच उडून गेलं होतं, कारण की करपलेलं मला बिलकुल आवडत नाही. केस सेट करून मी आलो मस्तपैकी मिरवणूक पाहायला. आणि मग काय छान एवढी भारी गाणी लावली होती की माझं नाचायचं इतकं मन करत होतं. आहा हा हा. पण ऑप्शन नव्हता. अवतार इतका घाण होता की कोणीही माझ्या बाजूला उभंच राहणार नव्हतं. मग काय छान मस्त कपडे वगैरे घातले, नवीन शर्ट वगैरे घातलं होतं, ते घातलं मस्तपैकी. मुंबईवरनं आले होते प्रतीक शेठ. मग काय प्रवीण दादा, सोहम, मी आणि प्रतीक आम्ही चौघंही जाणार होतो लग्नासाठी. प्रतीकला म्हणलं चल बाबा गरिबाची लक्ष्मी काढ आणि आपण जाऊयाच. मग प्रतीक आणि मी एका गाडीवरती मस्त बसून गेलो. प्रतीकला म्हणलं तू गाडीचा राईड घे, तोपर्यंत मी मस्तपैकी मागं काहीतरी ब्लॉग बनवत बसतो, काहीतरी आपले चाळे करतच राहायचे. असं करता करता आम्ही आलो चाळकवाडीच्या टोल नाक्यासमोर. एक्झॅक्टली आम्ही मग सगळेच सोबत होतो. पाहता पाहता गप्पा गोष्टी मारत मारत आम्ही छान वाईब शेअर करत आलो हॉलवरती, जे लग्न होतं आम्हाला पहिलं इथे. मग काय हॉलवरतून उतरलो, सगळ्यांच्या गप्पा चालू झाल्या. इकडून हे येतं आहे, तिकडून ते येतं आहे, कोण कसं दिसतंय कोण कसं दिसतंय, असं करता करता आम्ही गेलो जेवायला. डायरेक्टली जेवायला आलो. तिकडं कोणी काही करू, आम्ही काय खायचं सोडत नाही. मग असं करता करता आम्ही पहिलं गेलो राजुरीला. आम्हाला दुसरं लग्न होतं राजुरीमध्ये. मग जाता जाता मस्तपैकी कोण काय खाणार कोण काय खाणार हा विषय चालला. कोण खर्च करतंय रे बाबा, काय करतंय. मग आम्हाला भेटले विशाल शेठ. विशाल शेठला आम्ही टाकलं गाडीवरती आणि आम्ही आलो परत आळेफाट्यावरती, कारण लग्नाला तिकडे काही एवढं खास जेवायला नव्हतं. म्हणून आम्ही आलो आळेफाट्याच्या परत लग्नाला. तर ट्रॅफिक बघून हैराण झालो. मग आम्हाला ट्रॅफिक बघितल्यानंतर चाकण आठवलं. बाबा चाकण पण असंच आहे, मग करायचं तरी काय. मग जाता जाता एका ठिकाणी थांबवलं आणि म्हातारीची केसं खायला सुरुवात केली. उभ्या आयुष्यात फक्त लोकांची डोकं खाल्ली, आज आम्ही म्हातारीचं केस पण खाऊन पाहिलं. असं बोलता बोलता आम्ही हॉलमध्ये आलो जेवायला. एकदाच जेवायला बसलो आणि मग काय एवढी भूक लागली होती का जे येईन ते आम्ही खायला बसायचो. प्रतीक शेठ माझ्या बाजूलाच होते, विशाल होता, सोम होता, प्रवीण होता. मग काय आम्ही मस्त गप्पा गोष्टी मारत मारत आम्ही मस्त जेवणही केलं. जेवण झाल्यानंतर आम्ही गेलो फोटो काढायला. मग काय प्रतीक शेटनी नवीन 17 घेतला होता. म्हणलं फोटोशूट तर झालंच पाहिजे. मग काय त्याच्यावरती माझ्याकडून गाडीचा खर्च म्हणून एक एक आईस्क्रीम घेतली. 10-10 वाली आईस्क्रीमचा प्रश्न होता, यांनी 40 वाली आईस्क्रीम घेतली. मग काय नशिबाला दोष देऊन बिल भरलं आणि आम्ही गेलो फुलं आणायला आळेफाट्यामध्ये. आणि नंतरनं गेलो मस्तपैकी उसाचा रस प्यायला. तिथं मोगराताई आठवली, पण व्लॉग करायचं आठवलंच नाही. असा होता आजचा दिवस. घरी निघालो, अनिकेत शेठ भेटले आम्हाला मधीच. मग काय टाटा बाय बाय करून आम्ही निघालो घरी. घरून तर फोन यायला लागले होते. मग काय भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये बाकीचा छानपणा नंतर. बाय बाय.